नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत उडीदाचे महत्त्व। आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा हा साधा उडीद खरं तर खूप गुणकारी आणि पौष्टिक मानला जातो। तर आज आमची आजी तो उडीद पाटा वरवंटा वापरून त्याची भरड बनवत आहे। विशेषतः हिवाळ्याच्या काळामध्ये खाल्ला जातो कारण ह्याच्यामुळे शरीराला उष्णता मिळते। तर आज आजी त्याच्यापासून एक पदार्थ बनवणार आहे, त्याचं नाव आहे डांगर। डांगर हा खूप जुना पदार्थ आहे, बराच पौष्टिक आणि स्वादिष्टही आहे। तर बघू आपल्याला आजीला काय म्हणायचं याबाबत। आजी, डांगर हे तब्येतीला खायला चांगलं असते आणि हे उडीद आमच्या शेतामध्ये पिकतात। ते शेतात आम्ही 4 महिन्याचं पीक असते ते चांगलं धरले वाळून कोळून चांगलं करायचं, स्वच्छ करून म्हणजे धुवून भाजून घ्यायचे। धुवून भाजून घ्यायचं, वाळवायचं। हे असे दिसतात आधी, हे असं 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 असते बघा हे। आणि हे वाळवायचं चांगलं आणि मग चांगलं वाळल्यानंतर स्वच्छ निवडायचं आणि मग निवडल्याच्या नंतर मग हे भाजून घ्यायचं। भाजायचं म्हणजे करपूस भाजायचं नाही, अगदी व्यवस्थित चांगल्या थोडा हे करायचं, गॅस बारीक करून ते भाजून घ्यायचे। मग मिक्सर वरती पण होत असेल ना हे? मिक्सरवरचं होतंय पण तसं चव लागत नाही। पाट्यावर किंवा जात्यावर करायला पीठ चव लागते। आणि डांगर कसं बनवायचं, असं लई बी एकदम पीठ बारीक पाडायचं नाही, मध्ये असं गर्भ पीठ पाडायचे। मग आपण आता हे वाटून झाल्यावरती करून पण दाखवूया डांगर कसं करायचा। दाखवूया की। ते काय, त्याच्यात ओली मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, जरा हिंगाची पूड, चटणी, मीठ घालून काढलेलं की लई मस्त लागते आणि चविष्ट बी लागते। आणि त्याच्यात कसं हे दररोज जर डांगर थोडं थोडं जरी आणि नाचण्याची भाकरी जर खाल्लं तर गुडघेदुखी कमी होती, कंबरदुखी कमी होती। पहिली लोकांनी असं काय आजार वाढत नव्हतं। हे डांगर आणि आमटी पण चिकट असल्यामुळे ते म्हणजे स्नायूंना थोडं चांगलं आहे। ह्याच्यात वंगण कमी होते। गुडघ्यातलं वंगण जर कमी होत त्याच्यामुळे त्रास होतो। मग हे वंगण असं घट होते, ते जर खाल्लं तर चांगलं आवड येते असं डॉक्टर पण सांगते। मी ऐकले, तिने पण सांगितलेलं। आई वेळा आम्ही दाखवायला गेल्यावर गुडघ्याबद्दल सांगितली ती माहिती। तुम्ही डांगर खावा, पण डाळ विकत आणा। डाळ विकत आणलेलं तुम्हाला उडीद घ्या, उडीद घेऊन तुम्ही जात्यावर दळून करा किंवा पाट्यावर। हे आपल्या शेतातले उडीद आहेत, शेतातले उडीद आहेत हे आमच्या शेतात पिकतात। हे आता कसं आमटी पण करायची, मोड घालायचं ते आणि असं भाजून चोळून त्याची फुलं काढायची आणि लसणाची फोडणी देऊन अशी आमटी पण करता येते। आमटी करायची। आमटी खाली तर केवढं 2 भाकरी चढ खायची, एवढी सुंदर आमटी होती ती पण छान होती। आता इकडं मी मुलगीकडे आले होते पुण्याला, मग तिने उडीद आणायला सांगितलेलं। मग ती आता भाजल्यात। मग आता डांगर कशात करायचं म्हणाले, त्यांच्या जातं नाही। पाटा म्हटलं, पाट्यावर वाटतो मी, वाटून तिची डाळ करणार होता। चालेल, हे झालं की मग आपण डांगर कसं करायचं ते बघूया। दाखवलं आजी आता हे काय करते? हे आता डाळ वाटून घेतली या पाट्यावर। हे आता स्वच्छ असं पाकडून घेतो, ही फुलं काढतो अशी। म्हणजे वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं। ती साल अशी काढून घ्यायची, ही सगळी अशी घोळ धरून ही साल काढायची आणि अशी झाड पाकडून ती साल मग पुढे येते। पुढे आल्याच्या नंतर मग ती पांढरी घोळ अशी डाळ होती, म्हणजे स्वच्छ करून घ्यायची डाळ। स्वच्छ करून घ्यायची, चालेल। स्वच्छ करून नंतर पीठ करणार। हा, आता काय करतीये? ही आता डाळ करून घेतली, डाळ करून पाकडून घेतली। ही आता पाट्यावर हे वाटून पीठ तयार करत आहे। बारीक असं पीठ बनवून घ्यायचं। पीठ बनवून घेणार पाट्यावर वाटून असं। जेवढं बारीक होईल तेवढं चांगलं। होय, बारीक लई बारीक करायचं नाही, भरडं करायचं म्हणजे ते कसं चांगलं खायला लागतंय। ते जरा लई बारीक केलं की हे होते ना। असं पाट्यावर असं वाटायचं। हे आता असं वाटून झाले बघा, वाटून झाले। आता हे असं चाळणीत घालायचं पीठ। हे पीठ केलेलं चाळणीत घालायचं आणि हे असं चाळून घ्यायचं। हे असं पीठ, हे बघा, हे असं पीठ चाळून घ्यायचं आणि थोडंसं मोठं आल्याला आणि परत वाटायचं। हे बघा, हे वर आले, हे बघा पीठ बघा, हे असं पीठ आलं आणि ह्याचं डांगर करायचं आपल्याला। डांगर करतो आता। ह्याच्यात आता काय काय घालून डांगर करणार ते आता।
हा जी आता काय डांगर करायचा. हा आता डांगर तयार करणार. काय काय साहित्य घेतलंय? हे पीठ एक छोटी वाटी भरून दळ्याला पीठ पाट्यावर वाटल्याला घेतले आम्ही बारीक करून. जाता इथं नाही म्हणून पाट्यावर आम्ही वाटून घेतले. आणि हे कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली बारीक. कांदा एक छोटासा बारीक चिरून घेतलाय. आणि ही ओली मिरची आहे. ही हळद आहे, थोडीशी चिमूटभर हळद, चिमूटभर हळद आणि थोडस चिमूटभर मीठ घालायचं आपल्याला. हा ह्याच्यात घालायचं आहे, थोडस मीठ घालायचं आहे. आणि मग हे पाणी, हे सगळं एकत्र करून असं, हे सगळं एकत्र करून असं कालवायचं. हे थोडं थोडं पाणी घालायचं, नाहीतर ते पातळ होते. आपल्याला कसं थोडं थोडं लागेल तसं थोडं थोडं घालायचं पाणी हे. आणि मग हे डांगर तयार करायचे. हे बघा, हे असं थोडं थोडं कालवीत कालवीत सगळं मिक्स व्हायला पाहिजे. सगळं त्याला मीठ हळद हे सगळं लागलं पाहिजे. कांदा हे असं करायचं. आणि हे जरा पातळच करायचं. खायच्या टायमापर्यंत म्हणजे ताट वाढून घ्यायचं, ते घट होते. हे असं हे जरा जरा असं थोडं थोडं मीठ घाला, पाणी घालून हे असं करायचं. हे बघा, हे आता डांगर तयार झालेला आहे. हे थोडंसं पाणी आणि जरा घातलं की असं याला पाणी लागतंय जास्त, म्हणजे भाजून हे झालेलं असतं. खमंग असा वास यायला बघा आता डांगराचा. हे बघा, आता ही एक भाकरी खातेली असली तर 2 भाकरी खातील आता.